मी नथुराम गोडसेचा रोल करत होतो, कल्याणला प्रयोग होता. कॉन्फिडेंटली डायलॉग बोलत असताना अचानक स्मृतीतून नाटकच गायब झालं. मला पुढचं काही आठवेच ना. ते तेव्हाचे जे डायलॉग सोडच, त्याच्यानंतर काय प्रवेश आहे, त्याच्या पुढं काय आहे, काहीच आठवत नाही. नाटकात खूप कमी वेळात कपडे चेंज करायला लागतात, तर ते तुम्ही कसं मॅनेज करतात? एक पॅन्ट घेऊन तयार असतो, एक शर्ट घेऊन तयार असतो. मी नुसतं हात असे करतो, मग तो घालतो. मग कसं एक तिची कहाणी नावाचं एक नाटक होतं. बाटलेला मुसलमानाची भूमिका होती माझी. तर ती विचित्रच होती. म्हणजे हिंदी धड नाही, धड मराठी नाही, धड कोकणी भाषा नाही, अशी विचित्र भाषा होती. मग ती भाषा ज्यांना येत होती अशा एका माणसाला मी नाटकाच्या तालमीला जायच्या आधी जाऊन भेटायचो. त्या माणसाने आयुष्यात नाटक हा विषय कधी पाहिलेलाच नाही. असा तुमचा कुठला रोल आहे जो तुम्हाला वाटतो करायचा राहिलाय? जेव्हा तुम्ही ॲक्टर बनायचं ठरवलं, तुमच्या फॅमिलीने तुम्हाला अपोज केलं का? नाही, अपोज नाही केलं. एकतर माझी फॅमिली फार मोठी नव्हती. मी, आई, वडील तिघंच जण. मला भाऊ बहीण नाही कोणी. तेव्हा मी एकटा असल्यामुळं मला विरोध कोणीच नाही केला. माझे वडील पण उत्तम प्रायोगिक नाटकातनं हौशी रंगभूमीवर काम करायचे. आमच्या घरामध्ये पोंक्षे कुटुंबामध्ये बरेच कलावंत आहेत. त्यामुळे मला अभिनेता होणार म्हणून विरोध कोणीच नाही केला. पण सपोर्ट करावा अशी आर्थिक परिस्थिती नव्हती. वडील एवढंच म्हणाले की नोकरी कर आणि तुझी कला जोपास. म्हणून मग मी BSTमध्ये नोकरी केली. BSTची अप्रेंटिसशिप केली. मग BSTमध्ये नोकरी केली आणि मग नोकरी करून माझी कला जोपासत 89 ते 95 मी नोकरी केली. 95 साली मला असा विश्वास वाटला की आता फक्त अभिनयावर मी पोट भरू शकतो, घर चालवू शकतो. आणि मग मी राजीनामा दिला आणि मग पूर्ण वेळ 95 पासून, जेव्हा दामिनी सिरियल खूप हिट झाली 95 साली, तेव्हापासून मग फुल टाईम ॲक्टर. लगेच 98ला नथुराम गोडसे पण आलं आणि मग मागे वळून बघायची गरज नाही लागली आणि मग सुरू झालं. पण मला अपोज कोणीच नाही केलं. तेव्हाही नाही केलं, लग्न झाल्यानंतरही कोणी नाही केलं. मला घरातनं पूर्ण सपोर्ट होता. ॲक्टर असण्याचे काय चॅलेंजेस आहे आणि हे तुम्ही कसं ओव्हरकम करता? ॲक्टर होणं आणि ते लोकप्रिय ॲक्टर होणं म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ संपतं. कुठेही गेलात तरी तुम्हाला 100 माणसं ओळखत असतात. त्यामुळं चॅलेंज पहिला असा असतो की तुम्हाला इमेज फार जपावी लागते. कसं तरी सामान्य माणसासारखं वाटेल तसं वागून बोलून चालत नाही. आणि आत्ताच्या काळात तर फारच अवघड झालं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. कोणी कुठूनही व्हिडिओ शूटिंग करत असतं, कोणी कुठूनही फोटो काढत असतात, ते लगेच सोशल मीडियावर टाकतात. प्रचंड जपावं लागतं बोलताना, वागताना. एक शब्द चुकीचा चुकून तोंडातनं बाहेर पडला तर त्याचं एवढं अवडंबर होतं आणि मग ते खूप त्याचा त्रास होतो आपल्याला. त्यामुळं खूप जपावं लागतं. प्रतिक्रिया देताना जपून द्याव्या लागतात. असं खूप गोष्टी आहेत ज्या जपाव्या लागतात. छान राहावं लागतं तुम्हाला. तुमचं राहणीमान चांगलं असायला ठेवावं लागतं. तर लोकांच्या नजरा असतात तुमच्याकडे. हजारो माणसं तुम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर सतत तुमच्याकडे बघत असतात. तुमच्या ज्या भूमिका असतात त्या भूमिकांमुळं तुमची एक इमेज तयार झाली आहे. जसं आता मी सगळे माझे भूमिका आहेत किंवा मी सावरकरांवर व्याख्यानं देतो. त्याच्यामुळे एक वेगळा व्याख्याता आणि अभिनेता आणि असं ते एक इमेज आहे. तर मी आता कसं तरी कुठेतरी सिगरेट पीत उभा राहिलो आणि मी काहीतरी दारूच्या गुत्त्यातनं बाहेर आलो आणि दिसलो जर कोणाला तर ते फार घातक असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कलावंताला जपाव्या लागतात. खूप संयम बाळगावा लागतो. खूप वाटतं कधी कधी जाऊन काहीतरी करावं, पण ते नाही करता येत. कंट्रोल करावं लागतं. स्टेज डायरिंगसाठी तुम्हाला काही स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागले का? नाही, मला कधीच भीती नाही वाटली. आर्टिस्ट जन्माला येतो, कलावंत जन्मच घेत असतो. त्यामुळं ते मारून मुटकून ज्याला उभं करतात त्याला ती भीती असते. मला नाही स्टेजची कधी भीती वाटली. मी पहिल्यापासून बिंदास काम करत गेलो. स्टेजवर एखादा फनी इन्सिडेंट झालाय का? खूप घडतात असे आणि मग खूप हसायला येतं आणि मग ते हसणं कंट्रोल होत नाही. त्या नथुराम गोडसेमध्ये असं झालं होतं की आमच्या समोरचे ते शेख साहेबांची जी भूमिका करतात त्यांची दाढीच निघाली आणि ती इतकी भयानक दिसत होती. आणि मी त्याला माझे डायलॉग, सिरियस नाटक, डायलॉग बोलत बोलत त्याला मी सारखं खुणा करतोय की तुझी दाढी लाव म्हणून. तर ते काही त्याला कळेना आणि ते शेवटपर्यंत ते शेवटी प्रेक्षकांनाही ते लक्षात आलं आणि मी एक मोठा आशा पिकला
एकदा आमच्यात एक इन्स्पेक्टरचा रोल करणारा आहे, तो अशा पायऱ्या उतरत खाली यायचं होतं. तर तो जो उतरायला लागला तो एकदम एकदम 4-5 पायऱ्या सरकून तो खालीच आला एकदम. त्याच्यामुळं त्याच्यानंतर त्याची डायलॉग होते, ते डायलॉग त्यालाच बोलता येईना, तोच हसायला लागला. तो हसायला लागला म्हणून ती दुसरी पात्र हसायला लागली. मग त्यांचं बघून मलाही हसायला यायला लागलं आणि अख्खं पुढचा प्रवेश आम्ही जे रडत वाक्य बोलायची होती ती आम्ही हसत हसत बोललो आणि प्रयोगाची सगळी वाट लागली आमची. एकदा आम्ही प्रयोग करत होतो कोकणामध्ये, तर एक मध्ये छोटा रस्ता आणि त्या बाजूला एका कॉलेजचं गॅदरिंग चालू होतं आणि माझे डायलॉग सुरू झाले की तिकडे लावणी चालू व्हायची, एकदम ढोलकीचा आवाज यायला लागायचा आणि अशा अवस्थेत ते प्रयोग करणं म्हणजे फार अवघड असतं ते सगळं मॅनेज करणं. हसायला येत असतं, रागही येत असतो, खूप काय काय होत असतं. कधी कधी एअर कंडिशन बंद असतं थिएटरमधलं, त्यावेळेला प्रॉब्लेम येतो. घामाघूम झालेले असतो आपण, चिडचिड होत झालेली असते, पण ते वाक्य बोलायचे असतात. ते खूप पद्धतीची फजिती होत असते, धमाल चालू असते स्टेजवरती. कधी कधी आपण ह्या वाक्यावर एक म्युझिक येणार असतं, तो नेमका म्युझिकवाला एकदा असं झालं होतं की समोरच बसतात म्युझिकवाले पिठामध्ये आणि मी वाक्य बोललो आणि बघितलं तो म्युझिकवाला नव्हताच. त्याला जुलाब होत होते आणि तो अशक्य झालं त्याला कंट्रोल करणं आणि तो सगळं ते चाकून निघून गेला. काय करणार होता, नैसर्गिक गोष्ट आहे. तो गेला, आम्ही बघितलं तर तो माणूसच नव्हता. त्यामुळं आमचं म्युझिक काही वाजलंच नाही आणि मग आम्ही तसंच केलं आणि नंतर मी खूप चिडलेला होतो आणि इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं तर तो मला काय करू, मला जोराची म्हणजे मी कंट्रोलच नाही करू शकतो. तर त्याच्यावर काय बोलणार तू. अशा खूप गमती असतात. तुम्हाला किती अवॉर्ड्स मिळालेत आणि त्या अवॉर्ड्समधलं तुमचं सगळ्यात फेवरेट कुठलं आहे? ते अवॉर्ड खूप मिळाले मला आत्तापर्यंत, जवळजवळ 30-35 अवॉर्ड्स मिळाले. कारण खूप मोठी कारकीर्द आहे माझी आणि अवॉर्ड असतं ते, त्यामुळे प्रत्येक अवॉर्ड हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. ती कौतुकाची एक थाप असते त्या कार्यासाठी, त्या भूमिकेसाठी. आणि मला दोन्ही पद्धतीचे अवॉर्ड्स आहेत. म्हणजे मी ॲक्टर म्हणून पण अवॉर्ड्स आहेत आणि मी सामाजिक कार्य करतो, व्याख्याता म्हणून पण मला खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत. सगळीच अवॉर्ड्स माझ्यासाठी खूप जवळचे. मी त्याच्यामध्ये डावं उजवं नाही करू शकत, करू पण नाही. तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप ट्रॅव्हल करायला लागत असेल ना, मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फॅमिली टाईम आणि काम कसं बॅलन्स करता? फॅमिली टाईम असा वेगळा नाही काढता येत. आमचं क्षेत्र असं आहे की येतं काम तेव्हाच ते करावं लागतं. तर प्रचंड प्रवास, दर महिन्याला 15-20 दिवस मी घराच्या बाहेर असतो. त्यामुळं कुटुंबाने समजूनच घ्यावं लागतं कुटुंबाला. म्हणजे बायको, मुलं, आई सगळ्यांना ते सॅक्रिफाईस करावंच लागतं. तो त्याग त्यांना करावा लागतो. मी त्यांना वेळ द्यायचा म्हटलं तर फार अवघड होऊन बसतं. कारण मी समजा ठरवलं की हे 15 दिवस आपण फॅमिलीला घेऊन बाहेर जाऊया, तर नेमका त्याच वेळेला मला एक उत्तम सिनेमाची ऑफर येते, उत्तम भूमिका येते की मी सगळं ते रद्द करावं लागतं. कारण सिनेमा आलेला तेव्हाच करायचा असतो. मी नाही म्हटलं तर 100 कलाकार पाठीमागं उभे आहेत रांगेमध्ये. त्यामुळं आमच्या हातात काही नसतं ते आणि कुटुंबाला ते सफर करावं लागतं, त्याला काय पर्याय नाही. असं वेगळा ठरवून नाही देत आहेत वेळ. लकीली आज रद्द झालं शूटिंग, मग मात्र मी तो वेळ देतो. मग मी सगळ्यांना घेऊन जातो अचानक, चला आज जेवायला जाऊया, सिनेमाला जाऊया, कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊन येऊया वगैरे. पण हे सगळं प्लॅनिंग करून नाही, हे सगळं अचानक घडतं. शरद तोंगशे ॲज अ ॲक्टर आणि शरद काका ॲज अ फॅमिली मेंबर तुम्ही किती वेगळे आहात? ॲक्टर म्हणून एक मी खूप शिस्त लावून घेतलेली आहे स्वतः आणि मला ॲक्टिंग करताना नाटक असेल, सिनेमा असेल, शूटिंग असेल, कुठे बेशिस्त वागलेलं अजिबात आवडत नाही. खोटंपणा अजिबात सहन होत नाही मला, संताप येतो. मग मी खूप भांडणं करतो आणि सगळ्यांना माहिती आहे ते. पण घरामध्ये तसं नाही, घरामध्ये खूप धमाल चाललेली, एकदम पूर्ण वेगळा असतो. मी माझं सगळं मोठेपण जे काही असेल थोडंफार ते सगळं बाहेर ठेवून घराच्या आत प्रवेश करतो. मग घरात झाडू मारणं, घरातली भांडी घासणं सुद्धा मला काही लाजबीज वाटत नाही. सगळं आपलं घर आहे, सगळे आपली आहेत. त्यामुळे कुठेही मोठेपणा आणायचं नाही घरात. घरात एकदम सामान्यातलं सामान्य बनून धमाल करत, मजा करत राहतो मी. तुमचा एखादा फेवरेट डायलॉग म्हणून दाखवाल का प्लीज? डायलॉग फेवरेट खूप आहेत गं, खूप आहेत. कुठला म्हणू आता? असंख्य भूमिका, असंख्य फेवरेट डायलॉग्स आहेत. पण नथुराममधलं एक छान वाक्य आहे, ते म्हणतो लेखक प्रदीप दळवी यांनी अप्रतिम सावरकरांचं वर्णन नथुरामच्या तोंडातून केलं आहे. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता,
आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे तात्याराव सावरकर. इतकं सुंदर वाक्य. जर का तुम्ही टाईम मशीनमधनं तुमच्या लहानपणी गेलात तर तुम्ही कुठलं गोष्ट चेंज कराल? मला कॉलेजला जायला आवडेल. मी ते अनुभवलं नाही, तर मला कॉलेज लाईफ परत म्हणजे मी गेलोच नाही आहे, मला माहीत नाही आहे. मला कॉलेजची 5 वर्ष काढायला आवडतील 10वी नंतर. ज्यांना तुमच्यासारखं ॲक्टर बनायचं त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल आणि पॅशन फॉलो करण्याचं काय स्टेप्स आहेत? सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना ॲक्टर बनायचं आहे त्यांनी खरंच आपण ॲक्टर आहोत का हे तपासून घ्यायला पाहिजे. केवळ 100 माणसं ॲक्टर बनतायत, आपण पण तसं व्हावं की आईवडिलांना वाटतं म्हणून मुलांना जबरदस्तीने ढकलायचं, असं ॲक्टर बनू नये. ॲक्टर बनणार नाही तुम्ही. त्यामुळे पहिल्यांदा चाचपणी करायला पाहिजे की मी खरंच ॲक्टर आहे का, माझ्याकडे ते गुण आहेत का. पहिलं समजा आपल्याला वाटलं की नाही खरंच मी माझ्या रक्तात आहे, अभिनय आहे, माझ्या रक्तात गाणं आहे, तर मग ती कला जोपासली पाहिजे. मग त्या कलेसाठीचं जे शिक्षण आहे ते सगळं शिक्षण घेतलं पाहिजे. खूप मेहनत करायला पाहिजे. मेहनतीला कणभर पण कमी नाही पडता कामा. 24 तास मी वाटेल ते करीन अशी तयारी पाहिजे. वाटेल ते म्हणजे वाटेल ते, तरच मग त्या क्षेत्रात तुम्ही काहीतरी थोडंफार यश संपादन करू शकता. आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो. तसं तुमचा पण द्याल का? नक्की देणार. मेहनत मेहनत एवढंच करावं लागतं आयुष्यात, तर मोठी होणार तू. ह्याच्यात कमी झालं की दोन महिन्यापूर्वी रात्री माझ्या मित्राच्या घरची पार्टी संपून माझ्या घरी झाली. येस, कोण आपण? काय काम होतं? किती वाजेपर्यंत येतील ते? नाही, मला तेच आश्चर्य वाटलं की तुम्हाला त्यांनी आज कशी काय वेळ दिली. का आजच्या दिवशी काय विशेष आहे? काय आहे तुमची केस? साहेब, ऍक्सिडेंट झालाय का? तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य कळत नाहीये मिस्टर अविनाश. म्हणजे मी गुन्हेगार आहे तर? ती एक शक्यता आहे मिस्टर अविनाश. तर 10 खून करून सुद्धा मी सुटू शकेन. एकाला दिलेला न्याय हा दुसऱ्यासाठी अन्याय ठरू शकतो. म्हणजे मग गुन्ह्याची शिक्षा मी भोगू? तुम्ही नाही बोलवलं तर कोण आहेत ते? तू तर अगदी माझी कथा संपूर्ण करून टाकलीस.